नमस्कार. आज आपण बोलणार आहोत GERD बद्दल. अनेकांना जेवणानंतर छातीत जळजळ होते, पण या सामान्य वाटणाऱ्या त्रासामागे एक कारण असू शकतं. चला तर मग आजच्या या भागात आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की ही समस्या नेमकी आहे तरी काय आणि यावर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो. अनेकांना जेवणानंतर छातीत जळजळ किंवा आंबट ढेकर आल्याचा अनुभव येतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा अनुभव जर वारंवार येत असेल तर मग ही साधी ॲसिडिटी नाही, हे GERDचं लक्षण असू शकतं. पण मग असं होतं का? चला यामागचं कारण शोधूया. बरं, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GERD म्हणजे काय? तर आपल्या पोटातलं ॲसिड ते चुकीच्या दिशेने प्रवास करू लागतं, म्हणजे ते आपल्या अन्ननलिकेत परत येतं. आणि मग होतं काय की हे ॲसिड जेव्हा वारंवार वर येतं तेव्हा ते आपल्या अन्ननलिकेच्या आतल्या नाजूक त्वचेला त्रास देतं, तिला इजा पोचवतं आणि याचमुळे आपल्याला छातीत ती जळजळ जाणवते. पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे ॲसिड वर येतच का? म्हणजे त्याला थांबवण्यासाठी आपल्या शरीरात काही सोय नाही आहे का? आहे. आपल्या शरीरात एक नैसर्गिक रचना आहे जी हे काम करते. पण GERDमध्ये नेमकं याच रचनेत काहीतरी बिघाड होतो. चला तर मग पाहूया हे नेमकं कसं घडतं. आपली अन्ननलिका जिथे पोटाला मिळते ना, तिथे एक प्रकारचा नैसर्गिक दरवाजा आहे. हा दरवाजा म्हणजे स्नायूंची एक झडप, ज्याला लोअर इसोफेगल स्फिंक्टर किंवा सोप्या भाषेत LES म्हणतात. आता होतं काय की जेव्हा आपण जेवतो आणि अन्न पोटात जातं तेव्हा हा दरवाजा एकदम घट्ट बंद होतो. कशासाठी? तर पोटातलं ॲसिड परत वर येऊ नये म्हणून. ही खरं तर आपल्या शरीरातली एक खूपच महत्त्वाची आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण GERDमध्ये सगळा खेळ इथेच बिघडतो. हा जो नैसर्गिक दरवाजा आहे ना, ही झडप ती कमकुवत होते किंवा सैल पडते. आता विचार करा, दरवाजा जर नीट बंदच झाला नाही तर काय होईल? बरोबर, पोटातील ॲसिडला वर अन्ननलिकेत यायला एक मोकळा रस्ता मिळतो. आणि मग काय? इथूनच सुरू होतो तो जळजळीचा आणि त्रासाचा प्रवास. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न. ही झडप अशी अचानक कमकुवत का होते? याचं उत्तर खरं तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि जीवनशैलीतच दडलेलं आहे. GERDची जी मुख्य कारणं आहेत ती बहुतेकदा आपल्या रोजच्या सवयीच असतात, जसं की खूप जास्त तिखट, तेलकट आणि जंक फूड खाणं, किंवा वाढलेलं वजन, विशेषतः पोटावरची चरबी, जी पोटावर एक प्रकारचा दाब टाकते. रात्री उशिरा जेवून लगेच झोपणं ही तर एक खूप मोठी चूक आहे. आणि हो, आजकालचा वाढता स्ट्रेस म्हणजे मानसिक ताण, तोही याला कारणीभूत आहे. या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या पचनसंस्थेवर एक प्रकारचा दबाव आणतात आणि मग GERDला आयतं आमंत्रण मिळतं. बरं, ही झाली कारणं. पण आपलं शरीर आपल्याला काय संकेत देतं? म्हणजे GERD झालंय हे ओळखायचं कसं? चला आता आपण त्या लक्षणांबद्दल बोलूया, जेणेकरून आपण वेळीच सावध होऊ शकू. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे जेवणानंतर छातीत होणारी जळजळ. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण फक्त इतकंच नाही, कधीकधी तोंडात आंबट किंवा कडू चव येते, घसा सारखा खवखवतो किंवा काही कारण नसताना आवाज बसतो. ही सगळी सुद्धा GERDचीच लक्षणं असू शकतात. जरी ही लक्षणं सामान्य वाटत असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला भविष्यात चांगलंच महागात पडू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आपल्या जीवनशैलीत काही सोपे बदल करून आपण या समस्येवर नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया काही नैसर्गिक आणि एकदम प्रभावी उपायांपासून. आणि हे उपाय थेट आपल्या आहाराशी जोडलेले आहेत. आता बघा, फळं तशी सगळीच चांगलीत, पण जर गडचा त्रास असेल तर योग्य फळांची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. केळी, पपई, सफरचंद ही फळं पोटासाठी खूप चांगली आहेत, कारण त्यात ॲसिडचं प्रमाण कमी असतं. ती पोटाला आराम देतात. पण या उलट संत्री, मोसंबी, अननस यांसारखी जी आंबट फळं आहेत ती टाळलेलीच बरी, कारण त्यातलं सायट्रिक ॲसिड पोटातली ॲसिडिटी आणखी वाढवू शकतं आणि जळजळ होऊ शकते. आणि आता एक अगदी साधा, सोपा पण आश्चर्यकारकपणे प्रभावी उपाय. जेवण झाल्यावर फक्त एक काकडी खायची सवय लावा. का? कारण काकडीचा गुणधर्म थंड असतो आणि ती अल्कलाईन असते. त्यामुळे होतं काय की ती पोटातल्या वाढलेल्या ॲसिडला शांत करते, आतली उष्णता कमी करते. बघा, ही एक छोटीशी सवय आहे, पण जळजळीपासून खूप मोठा आराम देऊ शकते. फक्त आहार बदलून चालणार नाही, आपल्या इतर सवयींमध्ये केलेले छोटे बदल सुद्धा GERDला नियंत्रणात आणण्यासाठी खूप मोठा फरक घडून आणू शकतात. चला पाहूया ते बदल कोणते आहेत. एक सवय जी अनेकांना असते आणि जी गरजसाठी खूपच वाईट आहे, ती म्हणजे जेवल्या जेवल्या आडवं होणं. यावरचा उपाय तर त्याहूनही सोपा आहे. फक्त 10 ते 20 मिनिटं सावकाश चाला. यामुळे होतं काय की गुरुत्वाकर्षणामुळे म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे अन्न आणि ॲसिड दोन्ही पोटात खालीच राहतं, त्याला वर याला संधीच मिळत नाही. बघा किती सोपं आहे.
आता अजून 3 महत्वाचे बदल लक्षात घ्या. पहिला, एकाच वेळी गच्च पोट भरेपर्यंत जेवू नका. त्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने खा. यामुळे पोटावरचा दाब कमी होतो. दुसरा, रात्री झोपताना फक्त डोक्याखाली उंच उशी घेऊ नका, तर आपल्या बेडचा जो डोक्याकडचा भाग आहे तो साधारण 6 ते 8 इंच उंच करा. याने ॲसिडला वर चढून येणं खूप अवघड होतं. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. ध्यान, प्राणायाम करून आपला ताण कमी करा, कारण जितका जास्त ताण तितकं जास्त ॲसिड पोटात तयार होतं. आता एक गोष्ट खूप गांभीर्याने लक्षात घ्या. काही लक्षणं अशी आहेत ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. जसं की काहीही गिळताना खूप जास्त वेदना होणं, सतत उलट्या होणं किंवा उलटीतून रक्त पडणं, अचानक आणि काहीही कारण नसताना वजन कमी होणं किंवा छातीत असह्य वेदना होणं. जर अशी गंभीर लक्षणं दिसत असतील तर हे घरगुती उपायांनी थांबण्यासारखं नाहीये. अजिबात वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं. आणि शेवटी या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. औषधं, गोळ्या तात्पुरता आराम नक्कीच देतात, पण GERD सारख्या समस्येवर जर मुळापासून उपाय हवा असेल तर आपल्या जीवनशैलीत केलेले सकारात्मक बदल हाच खरा, सुरक्षित आणि कायमस्वरूपी उपाय आहे. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यावर आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की आजपासून आपण आपल्या जीवनशैलीत असा कोणता एक छोटासा बदल करू शकतो. कदाचित जेवणानंतरची ती 10 मिनिटांची छोटीशी वॉक असेल किंवा आहारात काकडीचा समावेश करणं असेल. सुरुवात नेहमी छोट्या गोष्टीनेच होते, पण तीच सर्वात महत्त्वाची असते.